मला ना हे बघ अक्षय लय वैताग आलाय बघ आता. मी या घरात राहू का नको हे सांग मला एकदा तू. आता काय झालं बरं? काय झालं म्हणजे काय? अरे काय हाय का नाही? किती वर्ष झाले लग्नाला? कधी दाखवणार आहे मला नातवाचं तोंड? अगं होईन ना, आज नव्हते का ते लगेच थोडी होते. अरे देवाची वाट बघतेत ना तशी मी त्या लेकराची वाट बघते की आज ह्या महिन्यात खुशखबर मिळेल, पुढच्या महिन्यात मिळेल, पण नाहीच. ते आमच्या हातात थोडी, देवाच्या हातात. होत नाही त्याला मग त्याच्यात आमची थोडी चुकी. हा ना, माझी चुकी आहे. मी आणली ना ती सून. आता कुणात दोष आहे कुणात काय वांजुटी निघाली. अहो काय झालं? काय करू काही कळतच नाही हो. आई नुसतं सतत बोलत असतात मला, मूल होत नाही, मूल होत नाही, मूल होत नाही. ते दोष काय माझा आहे का? तुम्ही सांगा बरं. मी बी आईला तेच सांगतोय, होईन ना आज नव्हत्या. मी पण त्यांना तेच बोलते, पण ते ऐकतच नाही. त्यांनी मला सांगितले एवढ्या वर्षभरात ना पाळणा हल्लाच पाहिजे. कसं करायचं तू सांग बरं. आता एवढे दवाखाने बघितले, जिकडे नाही तिकडे जाऊन आलो. मग अजून काही उपाय नाही का हो? उपवास तापवास सगळं करते मी, तरी अजून काही नाहीये. कसं होईल? मला खूप टेन्शन येतंय हो. कसलं टेन्शन घेते तू? मला असं फार झालं नाही ना, सगळे मला वांजुटी बोलतील हो. मला तुम्हाला गमवायचं नाही. बरं तू रडू नको. दवाखाने तर चालू आहेत ना, हा होईल ना. डॉक्टर म्हणलेत की होण्याचे थोडेफार चान्स आहेत, आणि ते ट्रीटमेंट चालू केल्यानंतर बघू काय होत आहे. पण काहीच रिझल्ट येत नाही अजून. पण आपण किती वर्ष झालो करतोय हे सगळं, पण तरी अजून काहीच कशातच काही नाही. बघू तू नको रडत बसू. तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना? वेडी काय? लग्न केलं तुला कसं काय सोडून जाईन मी? कारण की प्रत्येक नवऱ्याचं स्वप्न असतं की आपल्याला एक मूल असावं, बाळ असावं, पण मी ते पूर्ण नाही करू शकत. अगं तुझे माझ्यासाठी बाळ माझं, बस रडू नको. तुमचा असा बघूच. अगं नको रडू येडे. तू रडते मला रडवशील. ग बस. आई काय बोलली ना, इकून ऐकायचं आणि इकून सोडून द्यायचं. चालूच म्हणायचं दवाखाने. पण तसं नाही, त्यांना पण बाहेरच्या बायका ते बोलतात ना, म्हणून ते असं बोलतात. तू नको जास्त लक्ष. जसं तुम्ही म्हणताय तसं. घ्या हा नाच, रडू नको. तिकडे जायचं, चाललं ना आपण तिकडच. काय कुठे निघाली? काय झालं याला? चला या माझ्याकडे येतो. का रडतोय? ते आता फिरायचंय ना बाहेर. माझ्याकडे येतो बा. ये चल 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 ये. मी काय म्हणते, काय करताय इथं? काय करताय? आणि याला काय काय झालं? चल बाई माझ्याकडे आलं नाही बाळ. मग रोजची ओळख आहे माझी, त्याला माहितीये माणूस घाणं कोण आणि चांगलं कोण. आहे का ना बाबू? अच्छा जाऊ का? टाटा टाटा. फिरून आणतो. तोवर मी इथं बोलत. या नसतं तुमच्याकडे. काय सुनबाई खुश खबर देते का नाहीच? अहो देईल की, कुणा कुणाला उशीर होतात, होईल तिला पण. तसे प्रयत्न चालू आहेत, दवाखाना वगैरे झाली लग्नाला. हा आता कसं होत असतं ना एखाद्याला उशीर, शेवटी नशिबाच्या गोष्टी. बघा बाई लवकर, नाही तर मग अक्षयचं दुसरं तिसरं लग्न करून टाकायचं. तर मी तर ना कशाला तिला घेऊन बघा, काय माहिती इतके दिवस घरात. तसं नाही, आता होईल. होईन होईन का होईन म्हातारपणाला? तुम्ही जरा डोक्यात घ्या. बघा द्या हाकलून, नाही तर तिला दुसरी आणा. असंच कवर राहायचं का? हा तुमची एवढी प्रॉपर्टी कुठं कुणाला देणार तुम्ही? बर ठीक आहे. बरं मी 4 गोष्टी चांगल्या सांगायचं काम केलंय, परत म्हणता हे सांगितलं. जातीबाई पोरग गेलंय पुढं, ती उगा रडायचं.
येऊ का? तशी ती काही चुकीचं नव्हती बोलत. याच्यावर मला अक्षयशी बोलायला लागल. आज काय ना, तो सोक्षमोक्षच लावायला लावतो त्याला. अक्षय, काय झालं? ह्या गोष्टी मी घरात बोलू शकत नाही, म्हणून मी इथं बाहेर बोलायला आले. काय झालं आता? मला जरा बाहेर जायचंय त्याच्यात काय? माझं ना एवढं डोकं दुखायला लागले ना, तुला काय सांगू. मग तिला सांग ना, ती चहा बनवून देईन. अरे ना, तू चहा नाही पाहिजे मला. मग दवाखान्यात जायचंय का? मला दवाखान्यात पण नाही जायचं. अरे मी कुणा कुणाला तोंड देऊ सांग बरं तू. कधी इच्छा पूर्ण करणार आहेस माझी आजी होण्याची? कधी दाखवणार आहे मला तोंड नातवाचं? आई, अरे मी लोकांच्या तोंडावर हात ठेवू शकते का सांग ना. तुला किती वेळ सांगायचं बरं त्या गोष्टी? ते काय आमच्या हातात आहे का? मग दवाखाने बघतोय ना. कधी होणार आहे? अरे तुझ्या बायकोला जरा उपास तापास करायला सांग. बघितलं का त्या टकसाळ बाईला? अरे 2 वर्षात 3 झाले, 3. 3 कस काय? अरे बावळटा, एकदा तिला जुळं झाले. मग आता तीच संग लग्न करू का मग? अरे मूर्खा, तुला तिच्या संग लग्न कर म्हणते का? सांगते मी, ही ना वांजुटी सून आली माझ्या घरात. आई असं बोलत नको तो, लोक ऐकतील. ऐकू दे ना मग. अरे लोकांचं ऐकून ऐकून तर मी तुझ्यापर्यंत आले ना. वैताग आलाय मला लोकांचं ऐकून ऐकून. अरे गणगोतात जाऊ वाटत नाही मला, कोणत्या कार्यक्रमात जाऊ वाटत नाही. गेले की काय हो, हाय का नाही काय तुमच्या सुनेला? कुठं गेले की काय हो, हाय का नाही तुमच्या काय सुनाला? कुणा कुणाला उत्तर देऊ मी? सांग ना. मी तर त्या गोष्टी किती दिवस चर्चा करायची? काय काय बोलू बरं मी? हे बघ, आली का नुसतं तेच, काय होत नाही तिला, काय होत नाही तिला. आता मी काय करू मग? काय होत नाही तर? हे बघ, मला ना तू पुढचं काय सांगू नको. मी काय सांगते ते नीट लक्षात ठेव. एक तर तिला मूलबाळ झालं तर ठीक आहे, नाही तर सरळ मी तुझं दुसरं लग्न लावून देणार आहे. दुसरं लग्न? हा. आणि तिला काय असं वाऱ्यावर सोडायचं का? मी कुठं म्हणते तिला वारस सोड, तिला पण सांभाळ. अरे एवढी मोठी इस्टेट आहे, काय करायचंय त्याचं? नको त्याला वारस कोणी. तिला पण सांभाळ. आणि दुसरी करून आणली, तिला नाही झालं मग काय करायचं? तिसरी आणायची? तिला नाही झालं, तू चौथी ना- आणायची? नाही, तू पुढचंच बोलत जा. तुला काही चांगलं सांगितलं ना, तू त्याला मोडा घालत जा. चांगला विचार करू नकोस कधी. मग मी बोलते माझंच तोंड दिसतं का? तर साचू खडूस आगाव सांगायला मोकळे सगळ्यांना. पण मला काय वाटतंय, माझा काय विचार कोणी करतंय का? स्वतःचाच विचार करत जा. तू जात नाही पाहुण्या रावळ्यामध्ये, मला जावं लागतंय. मग जायचं बंद कर, घरीच बस. वा, त्याच्यासाठी मी गणगोत सोडून देते, भावकी सोडून देते आणि घरात बसते का? तर माझ्या सुनेला लेकरू बाळ नाही ना, म्हणून. मी काय सांगितलंय ना ते नीट लक्षात ठेवायचंय. बरं, एक तर ह्या वर्षी मला नातवाचं तोंड बघायला पाहिजे, नाही तर दुसरं लग्न करायचं. मला दुसरं काही माहिती नाही, लक्षात ठेव. अहो काय झालंय? कशाला आणलंय मला बाहेर इथं? कशाला आणलं म्हणजे माहित नाही का तुला? नाही माहिती हो मला, सांगा की. नाही माहिती तुला? तुला कोणत्याच गोष्टी माहित नसतात ना. अहो काय झालंय ते तरी सांगा. लय तापलाय तुम्ही. काय खायची ती बोलली, मलाच खावं लागते ना एकट्याला. आई किती फडाफडा बोलली मला. हा, तुला अजून होत नाही काही, तू बोलत नाही. अहो ते माझ्या हातात थोडी आहे आता, तुम्हाला पण माहिती आहे ना. त्या दिवशी तुम्हीच तर समजून सांगितलं मला. मग तुझ्या हातात नाही तर मग माझ्या हातात आहे का? का माझ्यात दोष आहे? अहो मी असं काही बोलले का? असं काय नाही बोलले म्हणजे? आई सांगितले वर्षभराचा पाळणा नाही हल्ला ना, तुझं दुसरं लग्न लावून देईन. आणि मी बी करीन दुसरं लग्न. मग असं तिकीट कसं- कोण ऐकून घेईन? अहो असं कसं बोलू शकता दुसरे लग्न करेन म्हणून? माझं काय? हा, माझं काहीच नाही का? तुझं काय ते मला सांगत नको जाऊ 4 वेळेस. माझं काय नाही, हे काय सगळ्यांचे बोलणे खायला मी मोकळा नाही. मी नाही बघू शकत माझ्या घरामध्ये दुसरी कुणी आलेली तर. मग तू निघून जा नसेल राहत, तुला पटत तर मग. अहो माझं काय दोष आहे तुम्हीच सांगा बरं त्याच्यात. मग मी काय करू त्यासाठी? काय करू? किती वेळा तुला दवाखाने बघायचे, हे का बघायचं? हा, जेणे ते सगळे प्रयोग केले ना, अजून काय करायचं का? तुम्ही चिडू नका ना. तुम्ही चिडू नका. ते मला माहित नाही. वर्षभरात तू काही कर तिकडे झक मार, मला नको सांगू. पाळणा हल्ला पाहिजे. हा, परत सांगितलं नाही म्हणशील. अहो ऐका तर. काय करू मी? ते काय माझ्या हातात आहे का? माझ्या हातात असतं तर मग मी कधीच. हे देवा, काय रे माझी परीक्षा बघतोय अशी. लवकर माझ्या पदरात पाडणार आहे मूल. जाते. का ग, कुठं चालली? काय नाही, घरला चालले. घरला? हा. रडती का मग? काय नाही ग, घरचे प्रॉब्लेम तुला तर माहिती आहे ना सगळं काही. अगो ती जाऊ दे,
तुझी सासू सांगत होती मागाशी, काय? म्हणली बाई माझी वांजुटी सुने, असंच झालं, मी आता पोराचं दुसरंच लग्न करून देत असते. असं बोलल्या त्या? हा म्हणूनच हे बोलले मला आज. अगं तुझी काय चूक आहे त्याच्यात? सगळी देवाची करणी, नारळात पाणी. अगं मी पण तेच त्यांना सगळ्यांना सांगते, पण माझं कोणच ऐकत नाही. आणि तुझा नवरा तसलाच बाई. नाही ग, ते खूप चांगले आहेत ग. त्यांच्यासारखा नवरा मला शोधूनही सापडणार नाही. फक्त काय ना की, आणि खरंच सासूबाई पण चांगल्या आहेत. फक्त त्यांचं एवढंच म्हणणं आहे, त्यांना मूल पाहिजे. तुला काय माहिती, तुझ्या अगोदरपासून मी इथे. आता मला माहिती की तुझी सासू कशी आहे ती. आणि तुझी आहे ना चाड्या अख्ख्या गल्लीत केल्यात बघ. मला मला नातू पाहिजे, ही काय नातू दे ना, ही वांजुटीच आहे, हिला कशालाच ठेवलंय, मी तर हाकलूनच देत असते अशी म्हणत होती. आता तुला जर हाकलून दिलं तू कुठं जाणार आहे सांग बरं? बरोबर आहे तुझं. काय करू ग मी, तूच सांग ना ग मला. एक काम कर, तुझ्या बापाला फोन कर आणि बोलून घे, नाहीतर तुला देते ना हाकलून. हे माहिती का, तू सगळं सांग. हं, बरं जाते मी, मला पण लय घरची कामं पडल्यात. बरं. आणि रडू काय नको, चांगलं एका एकाला बघ. जा आता. अशाच चाड्या लावायच्या असतात गल्लीत, तशी मजा तरी कुठे येणार भांडण असल्याशिवाय. चला. निघ इथून, चल. निघ. अजिबात थांबायचं नाही परत आणि यायचं हे नाही. ना, काळं कोणाला अजिबात दाखवायचं नाही. काय झालंय, काय चाललंय तुमचं? काय सांगायचं तुम्हाला, अहो किती वर्ष झाले लग्न लावून, हा अजून नातवाचं तोंड दाखवत नाही मला. म्हातारी झाली काय? मग तरी झाले, अहो दुसऱ्याने तिच्या सोबत लग्न झाले ना, 2 2 3 3 झाले, हिला एक बी नाही अजून. वाटोळ झालं पार माझं. असं अहो गणपतात गेलं की नाव तुमच्या ठेवतात. स्वतःच्या पोरीला जर ही झाली असती अवस्था, मग काय केलं? तिला शाक काढल्यावर नाही कधी आणून घातली दारात, मग काय करता? हे बघा, माझ्या पोरीचं नाव घेऊ नका मध्ये. माझी पोरी का? चांगली, तिला 2 पोर आहेत. तुमची पोरगी माणूस आणि जानवर आहे काय? मग हिला काय होत नाही? काय होत नाही सांगू काय होत नाही? एवढं सोपं वाटतं काय? तिकडे तू तिला कोणी आहे का नाही? बाप जिवंत आहे, असे लई लई रस्त्यावर हाकलायला हे करायला. काय नाही यार, काय आहे ते रोजची किटकिट, तेच काय होत रोजची नाही, जात किटकिट, नाही. रोजची किटकिट. हा? मांजुटी वाटोळं आली केलं ना. माझं. अहो ती एक लेकरू चांगला, आतापर्यंत तुम्ही वर्ष झालं तिच्या मागे लागला. कसं चाललंय बाळ? चांगलं चाललंय, काही सांगत नव्हती ना. आता पार तुम्ही तिला हाकलायच्याच माग म्हणलं, मला बी थोडं लक्ष घालावं लागेल ना. हा, आपण लोक बोलायला लागलेत ना आम्हाला, लोक कोण? हेच गणगोत. पोरगी तुमची आहे. लोकांचं ऐकायचं आणि आपल्या प्रपंचाचं वाटलं करायचं, वारवा काम धंदा. करा ना. आता काय करा माहितीये का, आपण एक पुण्याचं काम करू नये का त्यासाठी पण. हा, आपण अनाथ आश्रमामध्ये जाऊ. हा, आणि तिथून आहे ना मुली मामा. आणतात. आणि मेवणी तुम्हाला सांगतो, हा रक्ताचं ते रक्ताचं राहतं. लोकांनी काढलेले लेकर सांभाळू काय मी? का ते कुत्रं कुठं आहे तुमचं? ते तुमचं आहे का? तुमच्या रक्ताचं आहे का ते कुत्र्याकडून जर रस्त्यावर उचलून आणलं असेल ना? आपण काय तर बसताय ते? आपण जनावर आहे आणि माणसात काय अरे फरक आहे का मग नाही? तेच सांगतोय, जनावराला प्रेम लावल्यावर ती तुमच्या दारात बसते, आणि मग माणसाला प्रेम केलं ती तुमच्या ओकरांना सांभाळा ना तुम्हाला, आणि पुण्याचं काम होईन एक. आणि ते माणूस नाही, जनावर आहे. तुम्ही माणसासारखे वागा, जनावरासारखे वागू नका. सांभाळा, जरा समजून घ्या. अनाथ लेकराला जर तुम्ही माया लावली तर त्याला एक आधार भेटेल, आई बाप भेटतील, आणि तुम्हाला बी मुलाचं सुख भेटेल ना त्याच्यातून. काय फरक पडतो खरंच तसं करा दाजी. मग? खरंच. कारण आमच्या बहिणीचे पण हाल होईल नाही का. काय राव चाललंय? बरोबर आहे. आता मग इतके प्रयत्न केले, सगळ्या गोष्टी करून मामा. देवधर्म केले, दवाखाने केले, पण नसन देवाच्या नशिबात. आता असं तर असं घेऊ आई पात्रात पाडून. जगाच्या पाठीवर काय फक्त तुमचंच एक कुटुंब असं नाहीये, मुलं बाळ होत नाहीत, लई आहे तो असे. म्हणून काय ते हेच करतात काय, हक्काली बायको आणली, दुसरी आणली, तिसरी. अहो दादा, आमच्या मनात असं काय बी नव्हतं, पण हे लोक एवढं बोलतात, एवढं अहो. भरवतात ना, की ना मन ना दुसरं काय विचारच करू शकत नाही बघा. लोकच असते. लोकांचं लोकच कधीच ऐकून विचार आपल्या नाही प्रपंचात. करायचा. चालतंय काय मामा, तयारी? तुम्ही म्हणता तर हो. नाही, तुम्ही बी असं काही समजायचं काही कारण नाही. नाही नाही दादा, काय? खरंच ना, तुम्ही ना खरं डोळे उघडले आमचे. अरे असलं देवाच्या मनात खरंच किती नाही. तुझं नाही चुकलं माझं. मला माफ कर हं? चला. आणि जीव लावा दाजी बहिणीला. चला चहा पाणी जेवण करू. चला.